तुमच्या भागामध्ये केमिकलचे बी कांदे चांगले आहेत लोकांचे, मान्य आहे मला, बरोबर आहे की नाही? तुम्ही दुष्काळी भागातले तुम्हाला परिणाम भोगायला आणखीन 20 वर्ष लागतील किंवा 10 वर्ष बी लागतील. जे शेतकरी तुमच्या अगोदर 10-20 वर्षापासून शेती करताय त्या शेतकऱ्यांची शेती जाऊन पाहिली तुम्ही काय? पिंपळगावला आलो होतो, म्हणजे आम्ही सकाळी अक्षरशः येताना पूर्ण माणसं फक्त फवारीच मारत होते आणि कांदे पूर्ण करत. आता हे नव्हती माहित का? म्हणजे शेतकरी किती आदबतो, किती त्रास घेतो, याची जी ताकद आहे ही खाली उतरायला तुम्हाला मेहनत घ्यायची काय गरज आहे? तो कांदा फुगणार नाही ना, रासायनिक नाळपट जास्त लांबून जायला. म्हणजे आधी नाळपट वाढवायची आणि नंतर खाली वाढायची. हे नॅचरली जर असा जर कांदा तयार झाला तर याला काय करायची गरज आहे का? नाही याला तुम्ही काहीच करू नका, असंच ठेवा, एक पाणी सुद्धा भरू नका, हा कांदा डायरेक्ट फुगणार ट्रॅक्टर खाली. का बरं रासायनिक कांदे करायचे नाही त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे केमिकलवर कांदे जे पिकवतात तुमच्या भागातले शेतकरी, त्या शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट काय विचार केली पाहिजे की जे आतापर्यंत 30 वर्षापासून पिकवत आले त्यांची काय परिस्थिती आहे आज. तर यांचंच उदाहरण घ्या. हे का बरं फवार मारत होते? कारण आधी दांड पोसावला, आता दांड पुसून भागत नाही, आता मग खाली गाठ पुसली पाहिजे, मग खाली वाढायचं. सगळं कोण करणार? दांड तुम्हीच पोसवणार, खाली गाठ बी तुम्हीच वळवणार, कांदा काय करणार? फक्त नुसतं नरपायासारखं उभा राहणार. जे काय करायचं ते कोणी केलं पाहिजे? कांद्याने आणि मातीने केलं पाहिजे. आपण काहीच करायचं. पूर्वी असं शेती होती, ती शेती चांगली होती का आता चांगली? पहिली चांगली होती. केमिकलवर शेती आहे ना ही मॅनेज करावं लागेल. तुम्ही जर मॅनेज नाही केलं तुमच्यापर्यंत काहीच नाही येणार. ही केमिकलचे संस्कार आहे. तुम्ही जर वैदिकवर शेती केली सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला स्वतःला काहीच करावं लागणार. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, काय? पोषण द्यायचं. कोणाला? मातीला.